राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे। एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी नांदेडच्या किनवट येथे बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा निघाला। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने GR काढला। हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन हा GR काढण्यात आला। आता याच हैदराबाद गॅझेटच्या GR मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख असल्याचा दावा बंजारा समाजाने केलाय। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे। बंजारा समाजाने याच मागणीसाठी किनवट येथे भव्य मोर्चा काढला। मोर्चात महिला, विद्यार्थी, लाखो बंजारा बांधव सहभागी झाले होते। नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज मनपूर्वे। मागणी काय आहे? आपण एसटी मध्ये का आरक्षण मागताय की जेव्हा VJNTचं स्पेशल आरक्षण आपल्या समाजाला दिलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जो आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्वीचा हैदराबाद सरकार आणि निजाम सरकारचा भाग होता। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे किनवट हा तालुका आदिलाबाद जिल्ह्याचा भाग आहे। मराठवाडा संपूर्ण 8 जिल्हे, विदर्भाचे दोन्ही डिव्हिजन अमरावती आणि नागपूर हे CPR बेलार मध्ये होते आणि त्या CPR बेलारला त्या तत्कालीन हैदराबाद सरकारने ब्रिटिशांना ते गिफ्ट म्हणून दिलेलं होतं। त्यामुळे मूळ हैदराबाद स्टेटचा हा भाग आहे। दुसरी गोष्ट, आम्ही पूर्वी सगळे आदिवासी होतो, त्याचे सर्व पुरावे अकोला, अमरावतीमध्ये असतील, किनवटमध्ये असतील, त्याच्यानंतर धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूरला असतील, जालन्यामध्ये असतील, नांदेडमध्ये असतील, अनेक ठिकाणी याचे जातीचे प्रमाणपत्र आमच्या आजोबा पणजोबाच्या काळामधील त्या ठिकाणी या ठिकाणी सापडलेले आहेत, आजही आहेत। हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने 2 तारखेला जो सरकारने निर्णय घेतला त्या गॅझेटियरमध्ये बंजारा समाज हा आदिवासी संवर्गामध्ये आहे। आम्ही यापूर्वी सुद्धा आदिवासी होतो, आज सुद्धा आहोत, उद्या सुद्धा राहणार आहे। परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या याच्यावर अवलंबून जेव्हा राज्य निर्मिती झाली तेव्हा हा भाग महाराष्ट्रामध्ये गेला आणि स्वर्गीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी विमुक्त जातीचा प्रवर्ग, VJNTचा प्रवर्ग करून 5-5.5% आरक्षण त्या ठिकाणी आम्हाला दिलं। आम्हाला फक्त तेच आरक्षण मूळ आदिवासी आम्ही होतो त्याप्रमाणे आदिवासी संवर्गामध्ये द्यावं अशी मागणी आहे। या मागणीचे प्रमुख कारण असे की 77 वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन, पण बंजारा समाजाच्या तांड्यांना आणखीनही काही ठिकाणी जोड रस्ते नाही, पिण्याचं पाणी नाही, विद्युतचे खांब नाही, घराच्या समोर उजेड नाही, त्या ठिकाणी शिक्षणासाठी बालवाडी नाही, प्राथमिक शाळा नाही, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा तसल्या काहीही सुविधा अजून बंजारापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। तांड्यामध्ये आजही प्रसूतीसाठी वाट बघत असलेल्या महिलांना बैलगाडीवर किंवा बाजावर टाकून नदीमधून, ओढ्यामधून, डोंगरावरून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आणावं लागतं। अनेक लोकांचा जीव इमर्जन्सी याच्यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे मराठा समाजाची जेव्हा मागणी समोर आली हा पूर्ण करतो। मुख्य प्रवाहामध्ये बंजारा समाजाला आणण्यासाठी आम्ही ही मागणी मागत आहोत। विकासासाठी, शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हे आरक्षण आम्ही मागत आहोत। मराठा समाजाचं काय म्हणत होते? मराठा समाजाची मागणी जेव्हा समोर आली तेव्हाच तुम्ही का मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरताय? नाही, असं आहे की बघा, मी 2020ला विधान परिषदेचा सदस्य झालो। 2020च्या